भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार सन्माननीय सुधाकरजी श्रंगारे साहेब यांच्या प्रचारात या ठिकाणी मंचावर उपस्थित आमच्या सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय अरविंद भैया, सन्माननीय सुधीरजी पाटील, तालुक्याचे अध्यक्ष काशीनाथ अण्णा गरिबे, विधानसभेचे प्रमुख दगडूजी सोळंके, सन्माननीय शेषराव ममाळे सर, शेठजी, आदरणीय संजीव भाऊ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांतजी पाटील, सदाशिव पाटील, शंकर पाटील, आदरणीय चंद्रशेखरजी महाजन, बाबूदादा, उपस्थित आपण सर्वच महायुतीचे घटक पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष, सर्वच पदाधिकारी यांचं प्रथमतः आजच्या या संवाद बैठकीला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मान्यवरांचंही विचारपीठावरील मान्यवरांचं शब्द सुमनानं स्वागत करून आपल्या सर्वांना माहित आहे या कालखंडामध्ये उद्याच्या 7 मेला महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय सुधाकरजी श्रंगारे साहेब यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला त्यांना प्रचंड मताने विजयी करायचं आहे। खरं तर तुम्ही सगळी जाणकार मतदार आहात। जाणकार मतदारांना माझ्यासारख्या काजव्यानं सूर्याच्या पुढे प्रकाशित व्हावं इतकं माझ्याकडे ज्ञान नाही, पण एक विनंती मात्र आपल्या सर्वांना या निमित्तानं करणार आहे। मित्रांनो, ही निवडणूक राष्ट्राच्या हिताची निवडणूक आहे। ही निवडणूक उद्याच्या उज्ज्वल भविष्याच्या भारताची निवडणूक आहे। अनेक प्रश्न या निवडणुकीत समोर येत आहेत। खरं तर या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा एकच अजेंडा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदी सरकारला थांबवलं पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदीचं सरकार येणार नाही ही भूमिका घेऊन काँग्रेस काम करते। खरं तर काँग्रेस ती काम करते, पण आपला सगळ्यांच्या मनामध्ये एक खूणगाठ आपण बांधणं अपेक्षित आहे। कुठल्याही परिस्थितीत या देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन व्हावं यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे। मित्रांनो, अनेक प्रश्न आपल्या समोर उभा टाकलेले आहेत। काही जण स्थानिक प्रश्नाचा विषय घेऊन, राज्याचे प्रश्न घेऊन देशाच्या निवडणुकीमध्ये जर आणत असतील तर माझी सगळ्या सुजाण मतदार बंधूंना, कार्यकर्ता बंधूंना विनंती आहे की तो विषय आपण न घेता राष्ट्रहितासाठी ही निवडणूक आपल्याला सगळ्यांना जिंकायची आहे। ही खूणगाठ आपण या बैठकीच्या निमित्तानं आपण मांडावी एवढंच आपल्या समोर विनंती करतो। त्यानंतर मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय अरविंद भैयांना विनंती करतो। यानंतर मी आदरणीय संजीव भाऊंना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं। लातूर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय अरविंद पाटील साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले तालुक्याचे अध्यक्ष काशीनाथ अण्णा, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख माननीय सुधीर पाटील, आमचे मार्गदर्शक साहेब, या ठिकाणी उपस्थित प्रशांत पाटील, व्यासपीठाला सर्व उपस्थित मान्यवर बंधू। खरं म्हणजे आता प्रशांत पाटलांनी सांगितल्याप्रमाणे ही लोकसभेची निवडणूक आहे। लोकसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा या सगळ्या निवडणुकांपेक्षा वेगळं महत्व असणारी निवडणूक जर कोणती असेल तर ती लोकसभेची निवडणूक आहे। कारण या निवडणुकीमध्ये देशापुढे असलेली जी आव्हानं आहेत त्या आव्हानाला समर्थपणानं तोंड देणारं खणखण नेतृत्व जर त्या सत्तेत बसलं तर आणि तर खऱ्या अर्थानं आपला देश सुरक्षित आणि सन्मानानं आपल्याला या देशामध्ये राहता येईल अशा प्रकारची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। म्हणून आपण विचार करत असताना तुलनात्मक दृष्ट्या आपण विचार करूया। 2014 पर्यंत या देशामध्ये काँग्रेसचं राज्य होतं। काँग्रेसचं राज्य असताना सुद्धा या देशामध्ये विकासाचे अनेक प्रश्न असताना सुद्धा त्यांच्याकडे असं दृष्टीनं म्हणजे लक्षात आलं नाही की आपल्याला या देशाचा विकास करायचा आहे, आपल्याला देशाला पुढे घेऊन जायचं आहे, आपला देश आंतरराष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा एक वेगळा कसा उभारला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन काम करणं गरजेचं आहे। अशा प्रकारचा विचार कधी काँग्रेसच्या मनात आला नाही, परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 2014ला नरेंद्र मोदी नावाचं व्यक्तिमत्व या देशाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे आलं। आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली आणि 2014ला या देशाची सत्तासूत्र हातात घेतल्याच्या नंतर पहिल्यांदा सरकारचा संकेला की या ठिकाणी गरीब कल्याणाचं मला काम करायचं आहे। स्वातंत्र्याच्या 70 वर्षांमध्ये या देशामध्ये गरिबी हटावचा नारा दिला गेला, परंतु गरिबी हटली नाही। या देशातला गरीब पुन्हा एकदा गरीब होण्याचा कार्यक्रम या काँग्रेसच्या काळामध्ये झाला, परंतु गरीब कल्याणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला आणि सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा त्याला पाहिजे यासाठीचा सन्मानजनक अशा प्रकारचा
प्रकारच्या योजनांचा निर्माण या देशामध्ये नरेंद्र मोदींनी केला. सबका साथ सबका विकास, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सुद्धा या देशातला प्रत्येक नागरिक हा माझा कुटुंब आहे, या कुटुंबातला सदस्य आहे आणि तो जाती धर्माच्या पलीकडे जाऊन कसल्याही प्रकारचा जातीवाद न करता जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी 10 वर्षाच्या काळामध्ये केलेला आहे. आता एक नवा संकल्प घेऊन ते भारताच्या पुढे आलेले आहे आणि तो नवा संकल्प आहे विकसित भारत. विकसित भारताच्या माध्यमातून हे देश कणखर करायचे आहे, हे राष्ट्र वेगळ्या पद्धतीने मला उभा करायचे आहे, अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी ते काम करतायत. मी एक सामाजिक चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे, मागासवर्गीय चळवळीत अधिक काम कार्यकर्ता आहे. माझी आता भैयासाहेब अशी खंत आहे की या लोकसभेमध्ये उमेदवारी देत असताना राखीव जागा याच्यासाठी निर्माण झाल्या की या देशामध्ये मागासवर्गीय माणसावर होत असलेल्या अन्याय अत्याचार किंवा मागासवर्गीय समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मागासवर्गीय समाजाचा प्रतिनिधी मध्ये भारताच्या लोकसभेत असला पाहिजे, संसदेत असला पाहिजे. यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे या घटनेमध्ये राखीव जागा निर्माण केल्या आणि त्या जागा निर्माण केल्या. अनेक लोक या राखीव जागेवर खासदार म्हणून जात आहेत, अनेकदा ते आपले प्रश्न उपस्थित करतायत, समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. परंतु या लातूर लोकसभेमध्ये लातूरच्या काँग्रेसने अशा प्रकारचा घोर अन्याय आमचा केलेला आहे. खऱ्या अर्थानं घटनात्मक पदावर अशा प्रकारचा माणूस येऊ शकत नाही. घटनाबाह्य असलेला अनुसूचित जातीतला माणूस या ठिकाणी काँग्रेसने दिला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील दलित समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झालेला आहे. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आपण संसदीय बुद्धीनं काम करणारे कार्यकर्ते आहोत, सगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते एकत्रितपणानं काम करणारे कार्यकर्ते आहोत. आपली भावना अशी आहे की ज्याचा वाटा त्याला मिळाला पाहिजे या भूमिकेतून वलांडे आणि परिसरातला कार्यकर्ता काम करणारा कार्यकर्ता मी जवळून पाहिलेला आहे. म्हणून अशा प्रकारचा दलितावर मागासवर्गीय होत असलेला अन्याय या भागातला सुजाण नागरिक कदापि प्रकारे सहन करणार नाही याची काळजी मला निश्चितपणे म्हणजे मला याची खात्री आहे. म्हणून मला आपल्याला पुन्हा एकदा विनंती करायची आहे की घटनाबाह्य खरं तर भैयासाहेब आमची खूप अडचण आहे. मागासवर्गीय होणं काही एवढं साधं सोपं काम नाही. आम्हाला गाव कुसाबाहेर राहावं लागतंय, आमच्या खूप अडचणी आहे. यापैकी काही सहन न केलेला माणूस जर अशा पद्धतीने लोकसभेमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असेल तर मागासवर्गीय समाजातल्या कार्यकर्त्याबरोबर इतर समाजातल्या सुजाण नागरिकांनी सुद्धा याचा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून व्हावा एवढी विनंती करतो. धन्यवाद भाऊ. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं अनुसूचित जाती जमातीला न्याय देण्यासाठी यशीची प्रवर्गे केली, पण कायद्याच्या पळवाटा काढून एक वेगळ्या अनुसूचित जाती जमातातला मी माणूस आहे आणि मला मतदान करावं. खरं तरी काँग्रेसची भूमिका नियमानं आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून ही दलित समाजावर म्हणण्यापेक्षा अनुसूचित जाती जमातीच्या सर्व प्रवर्गावर अन्याय करण्याचे आपण त्याचा पाडा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमच्या मतदारासमोर आपण ठेवला. यानंतर मी विचारमंचावर निमंत्रित करतोय आदरणीय भैयासाहेब. भारत माता की जय, भारत माता की जय. आजच्या या विशेष कॉर्नर बैठकीला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय दत्ता मनोगत झालेला संजीव गोरे साहेब, तेलंगणा विधानसभेचे प्रमुख आदरणीय डोबळी साळुंखे साहेब, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुधीरजी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आदरणीय सदाशिव पाटीलजी, आपल्या तालुक्याचे अध्यक्ष काशीनाथ गरीबे, आदरणीय शिवराम मामाळे सर, आपले जिल्हा परिषदचे सदस्य सभापती शांती पाटील, आदरणीय मामा शंकरजी पाटील, व्यंकटराव पाटील मामा, ज्यांनी अनेक वर्षापासून युवा मोर्चाचं आणि आता तालुक्याचे सरचिटणीसपद असं यशस्वीपणे पडद्यामागे काम करतात असे आमचे मित्र दोन शांती पाटील, आपले भैयासाहेबाचे आमच्यापेक्षा जास्त भैयासाहेबांवर डायरेक्ट हॉटलिंक असणारे असे चंदूजी महाजन, बालाजी बिराजदार, आमच्यावर कमी प्रेम आहे डायरेक्ट भैयासाहेब. मी यायचं म्हणल्यावर भैया यायचं म्हणल्यावर त्यांनी भैयाला फोन करतो, त्यांचा पण भैयाला 4दा जाते. असे आमचे महाजन साहेब, पाटील साहेब, आमचे बूथ प्रमुख कृष्णाजी बदलगावे, दिनेश पाटीलजी, उद्धव गायकवाडजी, महेश महाजनजी, मार्केट कमिटीचे आमचे अध्यक्ष उमाकांत नागलगावेजी, रामविलास बर्ग उपाध्यक्ष, राजकुमार गुटे,
विलास वाघमारे, निपाईचे आठवडे गटचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील आणि महेश पाटील व उपस्थित सर्व वडीलधारी भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि वलांडी गावातल्या बैठकीला उपस्थित असलेले प्रमुख आमचे कार्यकर्ते व गावकरी. आज बैठकीचं कारण असं आहे की गाव आपलं मोठं आहे. आम्ही काल चर्चा करत असताना आणि मोदीजींच्या सभेचं नियोजन करत असताना भैयासाहेबांचे गेल्या 2 दिवसापासून अनेक जिल्हा परिषदमध्ये व्यापक बैठका झाल्यात, सभा झाल्यात, पण प्रत्येक गावापर्यंत पोचणं किंवा प्रत्येक गावापर्यंत आपलं मत मांडणं, कारण एकंदरीत बघायचं गेलं तर ही लोकसभा 950हून अधिक गावाचा क्षेत्रफळ असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी पोहोचतात. पण प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यापेक्षा गावाच्या म्हणजे प्रमुख ओलांडीसारखे गाव आहे तर सभा होणं एक हितगुज करणं, कारण वडाळीमध्ये जर जे शिस्त आहे एक मुख्य बाजारपेठ आहे ते देवलीला पण आहे ना, आमच्या गावाला पण आहे. गिरकचाळ काय मुरगा, हंसनाळ, टाकळी त्याच्या गावामध्ये व्यापारपेठ आपलं वलांडी असल्यामुळं आणि व्यापारपेठ असल्यामुळं ज्या चर्चा इथं घडून जातात ते सर्व ठिकाणी प्रसार आणि प्रचार होतो. त्याच्यामुळं हे गावाची बैठक होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे बैठक आयोजन आपल्या अध्यक्षांच्या माध्यमातून. आजच्या बैठकीचा विशेष हे म्हणजे की गेल्या दोन्ही निवडणुकीमध्ये 2014 आणि 19 मध्ये वलांडी ह्या गावाने भरभरून मताधिक्य दिलं. एकदा 750, 2014 ते 19 अधिक चांगलं वाटलं म्हणून अजून भर पडली 750. पण आता तुम्हाला हे सांग की 2014 आणि 19 पेक्षा गेल्या 10 वर्षामध्ये जर बदल वाटला असेल तर त्याच्यामध्ये 1000च्या मताधिक्याच्या पार होण्यासाठी ही बैठक आयोजित केली. मला विश्वास आहे पुढचे 10 दिवस आपण जे जे काम करत असते वलांडीच्या लोकांनी हात वर करावं. 50 लोक आहेत फक्त वलांडी शहर इथं बसणाऱ्यांनी आपण जर मनात खुणगाठ बांधली की पुढचे 10 दिवस मी माझा जो व्यवसाय असेल, माझा जे वेळ आपल्या मुख्य जे आपण व्यवसाय करत असाल, दुकान असेल, शेती असेल, काही असेल, त्याला दूध देणार आहे. त्याच्यातला जास्तीत जास्त वेळ मी जर देशासाठी दिलं आणि या निवडणुकीसाठी तर निश्चित आपलं जो मताधिक्य आहे 700-1000 मताधिक्य व्हायला काय अडचण येणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला थोडं चार्जअप करण्यासाठी ही बैठक झाली, बरोबर आहे. आणि निश्चित या बैठकीच्या माध्यमातून माझ्यासाठी तुम्ही आले म्हणून मी आलो. निवडणुकीत बोलता बोलता निवडणूक डिक्लेअर होऊन सर्व प्रचार यंत्रणा पाठवायची शुभ चालू झाली आणि आज 14 दिवस झाले. इथलं 14व्या दिवशी मतदान आहे. त्यामुळे एकच खूप महत्वाचं आहे. उष्णता किती वाढलेली आहे, ऊन आपल्या डोक्यावर किती तापते आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्याच्यामध्ये जर स्मार्ट वर्क केलं, आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो, बघा मोदीजी पोहोचलेत, प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेत. आपल्याला फक्त त्याची उजळणी करून द्यायची आहे. लोक मतदान तर करणार आहेत, 100% करणार आहेत. तुम्ही आम्ही नाही म्हणलं तरी मोदीजीला करणार आहेत. हा, पण ह्याच्यामध्ये काय अडथळे असतील त्यामध्ये जसं दोरेसाहेब म्हणले की विभाजन करायचं, कुठं तर संभ्रम निर्माण करायचं, कुठं तर अराजकता मागवायचं, कुठं समाजात तेढ निर्माण करायचं, कुठं तर भीतीचं वातावरण निर्माण करायचं, ह्याचा प्रयत्न आपले प्रतिस्पर्धी करतात, काँग्रेसवाले करतात. स्पष्ट गेल्या 5 वर्षामध्ये कुठंही न दिसणारा काँग्रेसचा कार्यकर्ता व नेता आज कुठं दिसतोय? रस्त्यावर दिसतोय का नाही? गेल्या 5 वर्षात दिसलं का कुठं? आज इथं सभा आहे, देवसभा. आम्ही देशमुखजींची इथं देवलीला सभा आहे ना. मला एकच प्रश्न विचारायचा, मीडियाचे पत्रकार बांधव आहे, त्याच्या माध्यमातून सर्व देवलीकरांना एकच प्रश्न करायचा आहे. तुम्ही किती वर्ष पालकमंत्री होतात? कोरोनाच्या महामारीमध्ये अत्यंत भयानक बिकट परिस्थिती होती, तेव्हा तुम्ही कुठं होतात का? आलते का आपल्या तालुक्यात? तुमच्याकडे आलते का? आले तर नाही, काय हातभार तर लावलं नाही. पण आपला जो हा मुख्य रस्ता होता, जे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्य सरकार भैयासाहेबांच्या माध्यमातून मंजूर करून घेतला होता, 2019 काम चालू झालं. जेव्हा तुम्ही पालकमंत्री झालात आणि जेव्हा तुमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं, काम बंद पडलं का नाही? हा, लोकांचे आपले त्रास झाला का नाही? का नाही झाला? काम गतीवर वाढली त्याची. हा, अध्यक्ष व्यापारी
लोक तुमच्या इकडे आल्यानंतर म्हणायचे का रस्ता खूप छान झाला असं होतो का? गेल्या वर्षांमध्ये जेव्हा परत आपलं सरकार आलं त्याच्यामध्ये त्याच्या गती देण्याचं काम आणि रस्ता पूर्ण झालं. उदगीरवरनं निघालो 30-40 मिनिटात आपण निलंगेला पोहोचतो. वरांडीला नाही, हा 40 मिनिटात पोहोचतो गाडी. मला ना तुम्ही पालकमंत्री असताना एक टोलावर पण खडी किंवा डांबर पाडायची आपल्यात थोडी हे वाटली नाही. लातूर 1 लातूर 2 डिव्हिजनला 90 कोटीचे कामं व्हायचे आणि आपल्या निलंगा डिव्हिजनला गेल्या 2020 ते 21-22 मध्ये 1.5 कोटीचे काम आले. तेच पालकमंत्री असताना अहमदपूर, उदगीर, लातूर ग्रामीण प्रत्येक ठिकाणी 200 कोटी आले. ती हिस्से करायचे. माझा भाग म्हणून नाहीये, लातूरचा म्हणून विचार करायचे. भैयानी कधी आपलं केलेलं नाहीये. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे म्हणून ते पहिलं भाव निर्माण केले. तुम्ही विचार करा आपली दळणवळण व्यवस्था लातूर जिल्ह्याची कशी होती हो? तुमच्या हातातच कारभार होता, त्यांच्या हातात कारभार होता ना. मी त्यांच्या पहिलं बोलते कारण त्यांना संधी होतंय माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. लाईव्ह होतंय का नाही? लाईव्ह असलं तर त्यांचे कार्यकर्ते असले तर त्यांना सांगा अरविंद पाटलांनी वलांडे ते बोललं, प्रश्न विचारतात. तुम्हाला संधी होती, तुमच्या घरी सत्ता होती, तुमचं सरकार होतं. 10 वर्ष लागले. कशाला म्हणतात? 10 वर्ष लागले लातूर ते नांदेड मार्ग नीट व्हायला. 18 वर्ष लागले, अजून खडी पण पडली नाही. भेळचा कारखाना घोषित करून शेतकऱ्याची जमीन अधिग्रहण करून कारखाना उभा करतो म्हणतात. झाला का कारखाना तो? हा भेळचा कारखाना आपल्याला माहित असेल ना. औषध हा झाला का तो? झाला असो आपल्याला माहित नाही. ज्यांचे जे स्वप्न आहेत त्या स्वप्नाच्या मंत्रीमध्ये झाला असेल. त्याच्या उलट आपल्या पंतप्रधानांनी तुमच्या आमच्या पंतप्रधानांनी काय केलं 10 वर्षात त्याची उजळणी करून प्रत्येक घरात सांगायची गरज आहे. 10 वर्षात देशाचा कायापालट करण्याचं काम आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झालं. एक सामान्य कुटुंबातला एक योगी, एक त्यागी, एक तपस्वी माणूस पंतप्रधान झाल्यानंतर काय बदल होतो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माननीय मोदीजी. 10 वर्षापूर्वीची आपल्या देशाची परिस्थिती होती. अनेक देश भारताला खालच्या नजरेने बघत होते. आज बघतात का हो? अनेक देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती येतात, मोदीजीला झुकून नमस्कार करतात का नाही? आदर करतात का नाही? तो आदर एका पंतप्रधानाचा आहे का हो? संपूर्ण देशाचा आहे. तुमचा आमचा आधार आहे. देशात राहणारा प्रत्येक भारतीयाचा आधार आहे. 14ला होत होतं का ते कोण जॉर्ज बुश थांबले किंवा कोण दुसरं थांबलं, आपण 4 फूट लांब थांबायचं असं पंतप्रधान आपला थांबायचं का नाही? आज कुठल्या ठिकाणी कोण थांबतात? मोदीजी थांबतात. गेल्या 10 वर्षात जो बदल झाला मी अनेक ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो. कारण मी बाहेर फिरत असताना काय म्हणायचं, इंडिया इज कंट्री ऑफ स्नेक पेडलर्स, म्हणजे पुंगी वाजवणारा देश. काय ते सफेरीचे काय चित्र झाले? पंडितजी नेहरू पंतप्रधान असताना बाहेरचे लोक आले, भारत बघायचे आम्हाला म्हणले. काय दाखवलं तिथं? एक सफेरा आणला, समोर नाक ठेवला आणि पुंगी वाजवली. हे भारताचं चित्र संपूर्ण जगभरात दाखवलं. मोदीजींनी काय केलं? खरं चित्र दाखवलं. विकसित भारतची संकल्पना मांडली. G20 सारखं एवढं भव्य दिव्य कुठं झालं? भारतात झाले. सर्व राष्ट्राचे अध्यक्ष पंतप्रधान कुठे आले? भारतात आले. भारताची कौतुक केले. भारताचं जे चित्र होतं की अरे तुमच्या इथं हागणदारी पण नाही, शौचालय नाही, तुम्ही एवढी तुमच्या संस्कृतीचं उदो करता, पण तुमच्या माता भगिनीचं तुम्हाला संरक्षण करता येते, ती आरोग्याची व्यवस्था तुम्हाला उभं करता येते. आज चित्र नाहीसं करून टाकलं आपल्या देशात. 55 कोटी लोक उघड्यावर शौच करायचे 2014 पूर्वी. आज करतात का? हा चित्र नाहीसं झाले ना तालुक्यातलं. देशभरातलं चित्र नाहीसं झाले का? करतात. उलाढणी करून आचवला गेलं, 2 रुपये गेलं, आजूबाजूला गावची मुळे कशी व्हायची? संडासाचा वास चालू झाला, हागणदारीचा वास चालू आहे, ती ओळख होती देशाची. आज ते चित्र नाहीसं झाले का नाही? का येतोय वास? आणि ह्या गोष्टीचा वारंवार उल्लेख करतो. तुमचा आमचा जीव ह्याच्यामुळे वाचला कारण मोदीजींनी 14 ते 19 मध्ये शौचालय बांधले. ते जर शौचालय बांधले नसते तर अनेक तज्ञ वैद्यकीय त्यांनी सांगितलं की 30 कोटीहून अधिक लोक निधन झालं असतं. कसं झालं असतं? करोनाच्या काळामध्ये जर शौचालय बांधले असते आपल्याला उघड्यावर शोध करावा लागत होतं आणि शौचालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त संसर्ग किटाणूचं झालं असतं, आपल्याला जीव वाचवता आला नसता. आज आपण जिवंत काँग्रेसवाले येतात म्हणतात आम्ही लाभार्थी नाहीत तुमचे,
ज्या रस्त्यावर नेतात त्याचे लाभार्थी आहात, ज्या योजना घेतात त्याचे लाभार्थी आहात. आज राशन सारखी 80 कोटी लोकांना मुक्त राशन आहेत, त्यांना काँग्रेसचे कार्यकर्ते घेत नाहीत का? अन्न वस्त्र निवारा, आज शिक्षण व्यवस्था, प्रत्येक गावात गेला तर शिक्षणाची व्यवस्था बघा. गावात गेल्या पहिल्या गोष्ट काय दिसती? शाळा दिसती. बदलत का शाळा? पहिले 4 भिंती म्हणजे आज बालाच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था जिल्हा परिषदेच्या बदलल्या. आरोग्य व्यवस्था आपली चांगली झालेली आहे. सर्वात जास्त खर्च आरोग्य व्यवस्थेवर व्हायचा. काय आजार झाला तर आपल्या किस्सा गळतीवायचा, आपली जलपुंजी समाप्त व्हायची. आज आयुष्यमान भारतच्या अंतर्गत सर्वांना सुरक्षेचा कवच माननीय मोदीजींनी दिला. ज्याचं वय 70 होतं, 70 गाठलं की त्याला मुफ्त आहे. आपले तरुण म्हणजे तरुण मुलं असतील कुणाच्या ते सळत नाहीत, कॉटवर पडून कोपऱ्यात राहावं लागतं. जीवन खूप स्मार्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे मोदीजींनी काय केलं? ज्या वयोवृद्ध लोकांच्या मातांचं वय 70 होतं, आपला पुढे जे काय करत असेल तो सरकार उचलतं. बारीक बारीक गोष्टीचा माननीय मोदीजी विचार केला. अर्थव्यवस्थाची जोडण्याचा व्यापारी बाजारपेठ आहे. मला सांगा, व्यापार गेल्या 10 वर्षात घटला का वाढला? तुमच्या आजूबाजूची व्यवस्था भेटली का वाढली? योजना वाढल्या का कमी झाल्या? मग अजून काय पाहिजे? पण कुठं तर ह्या गोष्टीवर त्यांना कुठं स्पर्श करता येत नाही, त्यांना अटॅक करता येत नाही. म्हणून माननीय मोदीजींवर कुठं तर टीका टिप्पणी करायची, समाजात तेढ निर्माण करायचा, नाही त्या गोष्टीला बोट दाखवायचं. मी आपल्याला विनंती करण्यात आल्या की बाजारपेठेत प्रमुख मुख्य कार्य आपण 50-100 जमला असता की तुमच्याशीच हे दूर करण्याचं ठरवलं. ज्या पंतप्रधानांनी गेल्या 3,500 दिवस या देशाच्या सुरक्षतेसाठी, भविष्यासाठी आणि प्रत्येक गरीब असेल, शेतकरी असेल, महिला असेल, युवा असेल, त्या प्रत्येकाला समर्पित भावनेने काम केले. अनेक 75हून अनेक योजना, माझ्यापेक्षा जास्त योजना तुम्हाला माहीत असतील, त्या योजनाचा परिपूर्ण पारदर्शकपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्या पंतप्रधानांना परत एकदा पंतप्रधान होण्यासाठी पुढचे 10 दिवस देणार का नाही? नक्की. आता देणार म्हणजे नेमकं काय करणार? आपल्या मोबाईल मध्ये नंबर आहे, सांगा ओलांडीमध्ये हे बदल झालाय, एवढ्या कोटीचे फुल आले, एवढं काम झाले. पहिल्याच्या गोष्टी आठवा. पुढारी यायचा, आमच्यासारखे नेते मंडळी